आपण पाहताय माय मराठी न्यूज। मी नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या दिवशीपासून सांगून राहिलो की हे गुंडाराज हटाव आणि जनता राज लाव। आमचा नाराज जो आहे भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त शहरासाठी ही नगरपालिका अत्यंत महत्वाची आहे। ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी रिपाईने आम्ही नाराज दिलेला होता की भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आणि नशामुक्त शहराच्या निर्मितीसाठी भाजपला निवडून द्या। त्याचा आज प्रत्यक्ष दर्शन ITI मतमोजणी केंद्रावर प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र स्वतः उमेदवार आहे। त्यांच्या नगरसेवक पदाचे उमेदवार आहे। त्यांच्या पत्नी, त्या पत्नी सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे। त्या ठिकाणी बोगस वोटर पकडल्यानंतर स्वतः आमदार पुत्र कृणाल गायकवाड व त्यांचा भाऊ त्या ठिकाणी येऊन त्यांनी अक्षरशः पोलिसांना धक्का देऊन पोलिसांशी हुज्जत करून पोलिसांच्या हातून त्या बोगस वोटरला त्या ठिकाणाहून पळवून लावलं। म्हणजे जे लोक पोलिसांच्या हातातले आरोपी पळवतात, पोलिसांची सुद्धा हुज्जत घालतात, पोलिसांवर सुद्धा दडपशाही त्या ठिकाणी करतात, ते मतदारांशी कशा पद्धतीने वागत असतील हे नव्यानं सांगण्याची आता या ठिकाणी मला गरज उरली नाही। जे मी संपूर्ण प्रचारामध्ये बोलत होतो की हे गुंडाराज आहे, ही दडपशाही आहे, ही गुंडगिरी आहे, त्याचा कळस आज मतदानाच्या दिवशी भर दिवसा संपूर्ण शहरवासियांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलाय। आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की प्रभाग क्रमांक 6, 7, 8, 1 हे अतिसंवेदनशील घोषित करा। त्या ठिकाणी बाहेरचा पोलीस बंदोबस्त आणा, बाहेरचे मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवा आणि भयमुक्त वातावरणात लोकांना निर्भीडपणे खुल्या मनाने हा लोकशाहीचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, मतदान करता आलं पाहिजे। ही मागणी आम्ही गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं करत होतो। या बाबतीत यापूर्वी आम्ही पोलिसांना लेखी निवेदन सुद्धा SP साहेबांना आणि ठाणेदारांना आम्ही दिलं होतं, पण तरी सुद्धा भर दिवसा पोलिसांच्या हातातून बोगस आरोपीला पळवणे, पोलिसांची हुज्जत करणे हे जे प्रकार या ठिकाणी घडले, यामुळे बुलढाणेकरांच्या मनात, बुलढाणा मतदारांच्या मनात प्रचंड अशी भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे। माझी आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला, पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला सुद्धा मागणी आहे की तात्काळ यांच्यावरती आचारसंहिता भंगचे गुन्हे, सरकारी कामात पोलिसांना धक्का देणे म्हणून पोलिसांना हुज्जत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व बोगस वोटरला पळवून लावण्यास मदत करणे हे गुन्हे दाखल करून प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूक ही रद्द करावी, पुन्हा नव्यानं घ्यावी, अशा प्रकारची मागणी मी आपल्याकडे निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि तात्काळ यांना अटक करून जनतेच्या मनातील जी भीती आहे, जी दडपशाही आहे, ती पोलीस प्रशासनाने दूर करावी, ही मागणी सुद्धा या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला करतो।